सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असं देखील दादा भुसे यांनी म्हटलंय। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार आहे। दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतला याविषयीची माहिती दिली आहे। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी मोठी बातमी आपण पाहतोय। शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे। दादा भुसेंनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। आणि आता थेट जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार असल्याचं दादा भुसेंनी माहिती दिली आहे, काय अपडेट? साधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सीबीएसई अभ्यासक्रम हा 1 एप्रिल पासून सुरू होतो आणि मध्ये पुन्हा 1 महिना सुट्टी असते आणि त्यानंतर पुढचा अभ्यासक्रम हा जून पासून साधारणपणे सुरू केला जातो। सीबीएसई अभ्यासक्रम यावर्षीपासून लागू होणार म्हटल्यावर अनेकांना असं वाटलं होतं की 1 एप्रिल पासून ही शाळा सुरू होईल। तशा पद्धतीचा संभ्रम जो आहे तो एकूण विधान भवनामध्येच आपल्याला बघायला मिळाला आणि म्हणूनच याबद्दल स्पष्टता आज जेव्हा आपण दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना मागितली तेव्हा त्यांनी असं आपल्याला न्यूज 18 लोकमतला स्पष्टपणे सांगितलं आहे की 1 एप्रिल पासून नाही तर 1 जून पासून राज्य शालेय शिक्षण मंडळामध्ये मंडळाच्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये सीबीएसईचा अभ्यासक्रम हा लागू केला जाईल आणि सुरुवातीला पहिला वर्ग सुरू केला जाणार आहे आणि हा वर्ग जसा पुढच्या वर्गामध्ये जाईल तसा तसा अभ्यासक्रम हा बदलेल आणि त्यानुसार पहिली बॅच आपण असं म्हणू की केंद्रीय अभ्यासक्रमाची या वर्षीपासून राज्यामध्ये 1 जून पासून सुरू होणार आहे। त्यासाठीची जी पाठ्यपुस्तक आहे ती तयार असल्याचा दावा हा आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही। उलट केंद्रीय स्तरावरचा अभ्यासक्रम हा राज्य शिक्षण मंडळाला लागू होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि विरोधकांना हाच पोटशू उठत असल्यामुळे ते या संपूर्ण अभ्यासक्रमावर टीका करतायत असा आरोप हा प्रसाद लाड यांनी केलेला आहे। पण एकूणच आत्ताची महत्त्वाची बातमी ही की सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम जो राज्य शिक्षण मंडळाला लागू होणार आहे तो 1 जून पासून हा अभ्यासक्रम सुरू होणार। पहिल्या वर्षी इयत्ता पहिली ही सीबीएसई अभ्यासक्रमानुसार घेतली जाईल आणि जशी ती पुढच्या वर्गात जाईल त्यानुसार तसा अभ्यासक्रम हा लागू केला जाणार आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि या संदर्भात काही प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, आपण त्या पाहूयात। इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात थोडासा फरक करावा लागेल महाराष्ट्र सरकारला, कारण महाराष्ट्राचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे आणि तो दूर होता कामा नये, तेवढी एक काळजी घ्यावी। सीबीएसई आणलं तर खूप चांगलं होईल मुलांना, पण थोडंसं मुलांना बर्डन होईल असं वाटते, पण मुलं मॅनेज करतील। तसंही टीचर्स पण व्यवस्थित शिकवतात, तिकडची शिकवण्याची पद्धत पण वेगळी आहे। त्या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही। दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे मला। शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते। आपली राज्य मंडळाची असणारी इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा याचं सुद्धा पूर्ण कॅलेंडर बदलून जाईल आणि त्याच्यावरती आधारित असणाऱ्या पुढच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा गॅप पडण्याची शक्यता आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर सीबीएसई समकक्ष अभ्यास करणे ही कल्पना जरी आपण मान्य केली तरी सीबीएसई पॅटर्ननुसार शैक्षणिक कॅलेंडर बदलणे ही अत्यंत चुकीची भूमिका आहे। तर पालक आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण या पाहिलेल्या आहेत। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिलेली आहे। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। सीबीएसई अभ्यासक्रम राज्यात 1 जून पासून लागू होणार आहे। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होईल। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। आराखड्याला सुकाणू समितीची मान्यता मिळाल्यामुळे यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असल्याचं देखील दादा भुसे यांनी म्हटलंय। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांसाठीची ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार आहे।
शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम 1 जूनपासून लागू होणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि यावरूनच आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या आहेत. प्रसादजी, आपण अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की सीबीएसईचा म्हणजे केंद्रीय बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो कधीपासून लागू केला जाईल, त्याच्या पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत नेमकं काय केलं जाणार आहे, तो कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं लागू केला जाणार आहे, या संदर्भातलं उत्तर जे आलेलं आहे ते तोडकं असं आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होत नाही आहे. आपल्यापर्यंत काय माहिती? पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सीबीएसईचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे एक एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील. असं असलं तरी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित असा होतोय की सीबीएसई बोर्डाअंतर्गत जी शालेय पुस्तकं आहे त्यामध्ये विशेषतः इतिहास आणि भूगोलाची जी पुस्तकं आहेत ती देश पातळीवरची पुस्तकं आहे आणि त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचं एक पान सुद्धा नाही आहे. असं असताना राज्य शासन या संदर्भामध्ये काय करणार आहे? महाराष्ट्रातलं राज्य असो का देशातलं राज्य असो, माननीय मोदीजींचं सरकार असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच चालतंय. त्यामुळे आत्तापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये जी शिक्षण प्रणाली होती, केंद्रीय शिक्षण प्रणाली आम्ही ज्याला म्हणतो, ती आता बदलण्याचं काम सुरू आहे. असं असलं तरी 1 एप्रिलपासून अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आपण तयार आहोत का? राज्यभरामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेच्या पहिल्या वर्गाला पुरवता येईल एवढी पुस्तकं आपल्याकडे ट्रान्सलेट झालेली आहे का, भाषांतर झालेलं? नाही, भाषांतर करण्याचं काम झालेलं आहे याची मला कल्पना आहे. परंतु आपण म्हणाल एकदमच 1 एप्रिलला होईल याच्यावरती मला देखील शाश्वता नाही. 1 एप्रिलपासून नाही, पण येणाऱ्या कालावधीत निश्चितपणे हा बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल. आपल्या मुलांना बाळांना आपल्याला देखील त्याचा आनंद घेता येईल याचा मला आनंद आहे. परंतु स्टेट बोर्ड मग त्यामुळे संपुष्टात येईल का? राज्यभर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा बघतो, नगरपालिकांच्या शाळा बघतो, या सगळ्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा आहेत. हा जो स्टेट बोर्ड आहे हा संपूर्णपणे नष्ट होईल? ते असं कधीच नसतं, काही होत नसतं. बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली. आगामी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. तर राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीनंही मान्यता दिलेली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत. वर्षभर आपण त्याची तयारी करणार. जे विद्यार्थी आता दुसरीला, तिसरीला, चौथीला, पाचवीला जे कोण आहेत त्याला आतापर्यंतचं त्याचं शिक्षण आपल्या रेग्युलर पॅटर्नमध्ये आणि मध्येच त्याचा जर संपूर्ण आपण सगळ्या वर्गांचं जर आपण चेंज केलं तर त्या विद्यार्थ्यांना पण ते अडॉप्ट ते करू शकणार नाहीत आणि विद्यार्थी पण अडॉप्ट करू शकणार नाहीत आणि आपला जो शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना पण त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रशिक्षित करावं लागणार आहे. इतिहासाच्या पुस्तकाच्या संदर्भात थोडासा फरक करावा लागेल महाराष्ट्र सरकारला, कारण महाराष्ट्राचा एक स्वतःचा वेगळा इतिहास आहे आणि तो दूर होता कामा नये. तेवढी एक काळजी घ्यावी. सीबीएसई आणला तर खूप चांगलं होईल मुलांना, पण थोडंसं मुलांना बर्डन होईल असं वाटते. पण मुलं मॅनेज करतील. तसंही टीचर्स पण व्यवस्थित शिकवतात. तिकडची शिकवण्याची पद्धत पण वेगळं आहे. या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही. दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे. माझा शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते.
तर आपण बघितलेलं आहे संजय राऊत यांनी टीका केलेली आहे शिक्षण खातं, शिक्षण आणि दादा भुसे यांचा काय संबंध आहे. शिक्षणाची जी काही धोरणं आणली जातात त्याच्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती असावी लागते त्या क्षेत्रामध्ये, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आता सत्ताधाऱ्यांचं यावर काय उत्तर येतं ते बघावं लागेल. मात्र त्याचबरोबर या निर्णयानंतर आता अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहेत, कारण काही दिवसांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष हे सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता जे प्रश्न उपस्थित होतात त्याची उत्तरं काय दिली जातात ते बघावं लागेल. दरम्यान याविषयी अधिक याविषयी सत्ताधारी पक्षातील लोकांशी विचारलेला आहे. काही प्रश्न आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी प्रसाद लाड यांच्यासोबत याविषयी चर्चा केली आहे. बघूया. सीबीएसईचा अभ्यासक्रम हा राज्य बोर्डाला म्हणजे स्टेट बोर्डाला लागू कशा पद्धतीनं केला जाणार याबद्दल विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता आणि आता या संदर्भातलं उत्तर त्यांना आलेलं आहे, परंतु उत्तर अत्यंत तोडकं असं आहे. प्रसादजी, आपण अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते की सीबीएसईचा म्हणजे केंद्रीय बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो कधीपासून लागू केला जाईल, त्याच्या पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत नेमकं काय केलं जाणार आहे, तो कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं लागू केला जाणार आहे, या संदर्भातलं उत्तर जे आलेलं आहे ते तोडकं असं आलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होत नाही आहे. आपल्यापर्यंत काय माहिती? पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की सीबीएसईचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे 1 एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील. असं असलं तरी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित असा होतोय की सीबीएसई बोर्डाअंतर्गत जी शालेय पुस्तकं आहे त्यामध्ये विशेषतः इतिहास आणि भूगोलाची जी पुस्तकं आहेत ती देशपातळीवरची पुस्तकं आहे आणि त्यामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचं एक पानसुद्धा नाही आहे. असं असताना राज्य शासन या संदर्भामध्ये काय करणार आहे? एकीकडे आपण इतिहास जागवण्याचा, इतिहासाबद्दलचा अभिमान जागवण्याचा प्रयत्न करत असतो, पण दुसरीकडे मात्र या अभ्यासक्रमामध्ये मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात एकही पान नाही आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रातलं राज्य असो का देशातलं राज्य असो, माननीय मोदीजींचं सरकार असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच चालतंय. त्यामुळे आत्तापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये जी शिक्षण प्रणाली होती, केंद्रीय शिक्षण प्रणाली आम्ही ज्याला म्हणतो, ती आता बदलण्याचं काम सुरू आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की त्या केंद्रीय शिक्षण प्रणालीमध्ये देखील याचा निश्चितपणे बदल केला जाईल. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही राज्याला CBSEमध्ये काम करत असताना आपल्या स्वतःच्या पद्धतीने अभ्यासक्रम 30% बदलण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकारामध्ये राज्य सरकार ते करेल. आणि केंद्र सरकार देखील मराठ्यांचा इतिहास निश्चितपणे या राज्याचा इतिहास नुसता राज्याचा नसून हा देशाचा हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे, तो देखील त्या केंद्रीय अभ्यासक्रमात देखील टाकला जाईल याची मला खात्री आहे. आणि निश्चितमध्ये मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये छत्रपतींच्या इतिहासापासून अहिल्यादेवींच्या इतिहासापासून सर्व इतिहास या अभ्यासक्रमात निश्चितपणे येईल. असं असलं तरी 1 एप्रिलपासून अभ्यासक्रम लागू करण्यासाठी आपण तयार आहोत का? राज्यभरामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळेच्या पहिल्या वर्गाला पुरवता येईल एवढी पुस्तकं आपल्याकडे ट्रान्सलेट झालेली आहे का, भाषांतर झालेलं? नाही, भाषांतर करण्याचं काम झालेलं आहे याची मला कल्पना आहे, परंतु आपण म्हणाल एकदमच 1 एप्रिलला होईल याच्यावरती मला देखील शाश्वता नाही. परंतु कुठलीही गोष्ट करत असताना मराठी पाऊलं पडते पुढे, जसं एक पाऊल पडत आम्ही हिंदवी स्वराज्य छत्रपतींनी जिंकलं, तसंच मला वाटतं की ह्याच्यामध्ये देखील 1 एप्रिलपासून नाही पण येणाऱ्या कालावधीत निश्चितपणे हा बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद घेता येईल. आपल्या मुलांना बाळांना आपल्याला देखील त्याचा आनंद घेता येईल याचा मला आनंद आहे. परंतु स्टेट बोर्ड मग त्यामुळे संपुष्टात येईल का? राज्यभर आपण जिल्हा परिषदेच्या शाळा बघतो, नगरपालिकांच्या शाळा बघतो, या सगळ्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा आहेत. हा जो स्टेट बोर्ड आहे हा संपूर्णपणे नष्ट होईल? ते असं कधीच नसतं, काही होत नसतं. जसं आता आम्ही ज्या वेळेला शाळेत होतो तेव्हा इंग्लिश स्कूल्स ही नवीन संकल्पना आली होती, पण आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो. त्यामुळे काय मराठी शाळा संपल्या नाहीत. आजही मी जवळजवळ 8 मराठी शाळा चालवते. पण त्या असं कधी कुठली गोष्ट संपत नसते, ती अपग्रेड होत असते, ती वाढत असते. मराठी शाळांचा देखील दर्जा वाढेल, स्टेट बोर्डाचा देखील दर्जा वाढेल. आणि मला वाटतं की आपल्या राज्याची शिक्षण प्रणाली एवढी मजबूत आहे आणि त्याचा इतिहास एवढा मजबूत आहे की जाऊन तो CBSEच्या धर्तीपर्यंत पोचेल याची मला खात्री आहे.
विरोधकांचा आरोप आहे की घाईघाईमध्ये हा निर्णय लागू केला जातोय आणि त्यामुळे लहान मुलांचं भविष्य जे आहे तर सत्ताधाऱ्यांसोबतच जे विरोधक आहेत त्यांचीही प्रतिक्रिया यावर येते. सुप्रिया सुळे यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात. यस कशावरती 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 ओके 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 हो हो तर सुप्रिया सुळे यावर बोलणार आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत. दरम्यान अनेक प्रश्न पालकांसमोर विद्यार्थ्यांसमोर सुद्धा शरदचंद्र उपस्थित. पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे माझ्या होतात थेट त्यांची चर्चा करूया. काल दादा भुसे यांनी अचानक घोषणा केली सीबीएसई आता अभ्यासक्रम लागू होईल महाराष्ट्रामध्ये. बाकी मग आपल्या बोर्डाचं काय करायचं? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ही बातमी पाहिली. मलाही आश्चर्य वाटलं, कारण मला एकच प्रश्न विचारायचा. एक पालक म्हणून, लोकप्रतिनिधी मी आहेच तुमच्या आशीर्वादाने, पण एक पालकही आहे मी. आणि जेव्हा पालक निर्णय घेतात तेव्हा आम्हाला 3-4 बोर्डाचे ऑप्शन्स असतात की स्टेट बोर्ड असेल किंवा सीबीएसई बोर्ड असेल, असे अनेक बोर्डाचं ऑप्शन पालकांना असतं. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे. मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे. माझी मुलं एक आयसीएसई एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत. हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं, त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते. मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार. नाही, पण महत्त्वाचं म्हणजे जर हा प्रश्न आहे, ते म्हणतात की पहिलीपासून यावर्षी सीबीएसई पहिला वर्ग राहील, दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही दुसरा वर्ग पुढच्या वर्षी घेऊ, तिसरा वर्ग तिसऱ्या वर्षी घेऊ. पण हा अशा प्रकारचा पॅटर्न कसं कुठे होतो ना? मला प्रश्न असा आहे की ह्याच्यात माझ्या मराठी भाषेचं काय होणार, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे. 30% अभ्यासक्रम मराठी असेल. नाही, 30% कसं, अनेक मुलं जे मायभाषेत शिकू इच्छिता, मग जिल्हा परिषदच्या शाळेत तुम्ही काय करणार? जिल्हा परिषदची शाळा पण सीबीएसई होणार का? तिथले शिक्षक ट्रेंड आहेत का? त्याला करिक्युलम सांगितलेलं आहे का? खूप गंभीर विषय आहे हो, हे काही इन्स्टंट नाही आहे. शिक्षण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. आणि ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारचं तयार आहे का? सीबीएसई मधले मराठी, हिंदी, इंग्रजी हे शिक्षक सगळे ट्रेंड आहेत का? महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळातल्या सगळ्या शिक्षकांना सीबीएसईचं ट्रेनिंग मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये दिलंय का? पालकांची तयारी विचारलेली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक वर्ष, अनेक दशक ज्या मराठी भाषेतला मराठी माणसांनी करिक्युलम तयार केलेलं स्टेट बोर्ड जे आहे, त्या स्टेट बोर्डाचं काय होणार? आपल्याला आठवत असेल की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या शिक्षणासाठी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो मंगल कलश आला, त्याला मराठी भाषा, मराठी बोर्ड ह्याला खूप प्राधान्य दिलेलं आहे. आता इतिहास शिकवताना सीबीएसई बोर्डामध्ये महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे होऊन गेलेले योद्धे यांचा किती इतिहास आहे? हा चॉईस आहे ना प्रत्येकाचा. एकीकडे अभिजात भाषेचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे सीबीएसईचा कंपल्सरी, देशभरात जी सीबीएसई इंग्रजीमध्ये शिकवली जाते ती लागू करण्याचा प्रयत्न करणे. हाच तर मी प्रश्न तुम्हाला विचारते की मराठी भाषेचं, मराठी बोर्डाचं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही एवढा मोठा बदल करताय, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे का? शिक्षकांची तयारी आहे का? एकाच शिक्षकांनी परवा पगार नाही म्हणून आत्महत्या केली आहे. अशा शिक्षकांचं काय होणार? तर विरोधक अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करताना दिसत आहेत. त्यामुळे आता याच्यावर सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर दिलं जातं, आणि मुख्य म्हणजे जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत आणि त्यांचे पालक यांची परवड तर होणार नाही ना, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. यानंतर